शेतकऱ्यांनी लावावं, हां. तर याच्यात कुठलीही फसवणूक होणार नाही, मी गॅरंटी देतो. अच्छा. हो. आणि तेव्हापासून मला कांद्याने भरपूर पैसा दिला. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव प्रभाकर नारायण गवांदे, शिरसमणी. शिरसमने. मोबाईल नंबर. 7588015516. बरं. तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा घेतला या? समृद्धी गुलाबी मागच्या वर्षी घेतला होता. समृद्धी गुलाबी. हां. आज साधारणतः किती दिवस झाले तुम्हाला कांदा काढून? कांदा काढून 8 महिने होत आले. 8 महिने होत आले. म्हणजे कोणत्या महिन्यात कांदा काढला होता तुम्ही हा? एप्रिल एंडिंगला. एप्रिल एंडिंगला. म्हणजे मेलाच समजा मेपासून जर साठवणूक केली हां. तर आजपर्यंत कांदा माझा टिकला. आणि पहिल्यापासून ज्यावेळेस मंदी होती सुरुवातीला, हो. 700-800 रुपये कांदा जायचा, माझा 1414 रुपये त्यावेळेस गेलेला होता. पिंपळगावला 1 नंबर मार्केट निघाला होता. हो. आणि तेव्हापासून मला कांद्याने भरपूर पैसा दिला. हो. तरी पण अजून तुमच्याकडे किती कांदा शिल्लक आहे? आता थोडा राहिला. हं, हं. आता मागच्या टायमाला विकला काही. आणि रिलायन्स कंपनीने 5200 रुपये मागितला होता, 5500 रुपये मागितला होता. हो हो. तर दिला नाही, अपेक्षा होती माणसाला. पण बरं. शेवटी आता परत चढती लेवल झाली हो. पावसामुळे. अच्छा अच्छा. टिकवण क्षमता कशी वाटली तुम्हाला एकच कांद्याची? नंबर हो. माझी खात्री आहे हं. हा कांदा तिचा पत्तीचा वगैरे काय एकदम वाटलं एकच- तुम्हाला? एकच नंबर आहे. हो, काही हो. नाही. हा. आणि आमच्या गावामध्ये रेकॉर्ड आहे. माझ्या हा. कांद्याचं नाव आहे इथं अच्छा अच्छा. सिरसमणी गावामध्ये 1 नंबर जातो. हो हो. माझ्याकडनं कांदे लावण्यासाठी बियाण्यासाठी कांदा गेलेला आहे. हो, बियाण्यासाठी लोक घेऊन जात हा, आहेत. घेऊन जाता येतात. अच्छा अच्छा. शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही याबद्दल? माझं तर म्हणणं आहे, हं. आपण शेती करतोय, बियाणं तर चांगलं भेटलं, हं. उत्पन्न आपल्याला भरगच्च भेटतं. हो. मोठी शेती राहिली, काही झालं, बियाणं एवढं खास नसलं तर काही उपयोग होत नाही खर्च करून. बरोबर. तर आपण, माझी गॅरंटी आहे, या समृद्धी लावावं शेतकऱ्यांनी गुलाबी. हो. तर एवढंच अपेक्षा आहे. ओके दादा, तुमचा नंबर मी इथे खाली व्हिडिओमध्ये टाकून देणार आहे. आणि तुम्हाला फोन वगैरे येतील तर हो. त्यांना गायडन्स करा तुम्ही. हो 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 हो, चालेल चालेल.